नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्यासोबत आहे नितीन गावडे, ज्यांची चर्चा अवघ्या पुण्यामध्ये आता सध्या ठरते. एकीकडे भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते एकमेव उमेदवार आहेत जे नगरसेवक पदासाठी ते निवडून आलेले आहेत. एकंदरीत आज आपल्यासोबत आहेत ते आणि जाणून घेऊया. दादा, कशी समीकरणे तुम्ही जुळवली आणि शहर अध्यक्ष देखील तुमचे या ठिकाणी पडलेले आहेत, मात्र एकंदरीत तुम्ही मात्र कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोर गेला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ही निवडणूक फक्त लोकांच्या कामावर आणि लोकांच्या साथीवर निवडून आलेलो आहे. त्यामुळं मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं, ज्यावेळेस आम्ही काम चालू केलं त्या दिवसापासून निवडणूक जिंकायचीच, कारण निवडणूक जिंकल्याशिवाय मला लोकांची कामं करता येणार नव्हती. काही गोष्टींसाठी सत्तापद लागतं आणि मी त्या दृष्टीनेच निवडणूक लढवली. अच्छा दादा, एकंदरीत आपण काही ठिकाणी पाहिलं की माझे नगरसेवक देखील उभं राहिलेले होते, मात्र त्यांना देखील पराभव पत्करावा लागला. मात्र तुमची फर्स्ट टर्म होती आणि तुम्ही यामध्ये बाजी मारली. नेमकं कसं गणित होतं हे? नाही, मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे, कारण मी पहिल्यांदा निवडणूक लढवलं आणि मी जिंकून आलो. पण माझ्या प्रभागामध्ये अशी परिस्थिती आली होती की गेले 8 वर्ष मी काम करतो, लोकांच्या संपर्कात राहतोय, त्यांची जे अडचणी आहेत त्या सोडवतोय. मला ज्या वेळेस मी लोकांच्या संपर्कात होतो त्यांनी मला एकच सांगितलं होतं, ज्या वेळेस दादा निवडणूक लागतील त्यावेळेस तुम्हाला आम्हाला समजेल की आम्ही काय करतो आणि तुम्हाला निवडून आम्हीच आणणार आहे. अच्छा, पण आता एकंदरीत पुण्यामध्ये तुमचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे किंवा मग आदित्य ठाकरे असतील, या दोघं कोणी सभा या ठिकाणी घेतली नाही. मात्र ती जर सभा घेतली असती तर त्याचा इम्पॅक्ट झाला असता का? साहेब, उद्धव साहेबांचे किंवा आदित्य साहेबांचे शिवसैनिक सगळेच चाहते आहेत, पण वास्तविकता पण पाहायला लागते, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत. मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका आहे आणि त्यावेळेस आमच्याशी बोलणं झालं होतं. आमचे जे संपर्क प्रमुख आहेत सचिन भाऊ आयर यांचं, त्यांची आणि आमची चर्चा आली. त्यानंतर आम्ही ठरवलं, साहेब आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, आम्ही हा आमचा किल्ला आम्ही लढू. आता महापालिकेमध्ये तुमची तोफ धडाडणार आहे. 119 एकंदरीत नगरसेवक भाजपाचे आहेत आणि तुम्ही एकटे आहात. मग याबाबत काय सांगाल? तर मी दरवेळेस तेच सांगतोय, माझ्यासमोर किती जण आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि माझी लढाई पण त्यांच्याशी नाही आहे. मला माझ्या प्रभागासाठी काम करायचं, माझ्या पुणे शहरासाठी काम करायचं आणि त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करायला मी तयार आहे. अच्छा, बरं, एकंदरीत आता तुम्ही निवडून देखील आलेला आहात. मग तुमच्या पाठीवरती थाप देखील उद्धव साहेबांनी किंवा आदित्य ठाकरेंनी तुम्हाला दिलेली आहे का, किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का, किंवा मातोश्रीवर तुम्ही जाणार आहात का? माझं संजय राऊत साहेबांशी बोलणं आलेलं आहे, सचिन भाऊंशी बोलणं आलेलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मी सचिन भाऊंशी बोलून मी मातोश्रीवर जाणार आहे. उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायलाच जाणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ताकदीने पुढे काम चालू करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या नागरिकांनी, ज्या पुणेकरांनी तुमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास तुम्ही 5 वर्ष संपादन कसा ठेवणार आहात, तुमची कामं कशा प्रकारे असणार आहेत, त्याबाबत काय सांगाल? सर, मला खरंच माझ्या नागरिकांचं, माझ्या मतदारांचा आभार मानायचं आहे. एवढी सारी प्रलोभनं भेटूनही, सगळ्या गोष्टी घडूनही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं. पण मी तुमच्या माध्यमातून एक सांगतो सर, या 5 वर्षामध्ये आहे ना, मी माझ्या एकाही मतदाराला नाराज करणार नाही. माझी जी मी सांगितलेली कामं आहेत ती संपूर्ण कामं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे एकमेव जे नगरसेवक आहेत पुण्यामध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी असाही विश्वास व्यक्त केलेला आहे की प्रभागातील माझ्या जे मतदार आहेत त्यांचं एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही आणि त्यांची जी तोफ आहे ती पुणे महानगरपालिकेमधील तेवढ्याच पद्धतीने आणि तेवढ्याच ताकदीने धडाडणार, असं देखील यावेळेस त्यांनी आपल्याशी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे, पुणे.